नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, M.Com सेकंड सेमिस्टर 3 चॅप्टर क्रमांक 3ला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये रिपोर्ट ऑन कॉर्पोरेट गव्हर्नन्स याचा अभ्यास आपण केला. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे इश्यू ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. इश्यू ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आहेत याची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. क्लॉज 49 ऑफ द लिस्टिंग ॲग्रीमेंट कव्हर्स सेबी गाईडलाईन रिगार्डिंग कॉर्पोरेट गव्हर्नन्स. इश्यू ॲड्रेस्ड इन क्लॉज 49 regarding corporate governance are. यामध्ये क्लॉज 49 नुसार कॉर्पोरेट गव्हर्नर जे आहे या माध्यमातून सेबीनं विभिन्न प्रकारचे जे इश्यूज आहेत, विभिन्न प्रकारची जी तत्वे आहेत ही घालून दिलेली आहेत. यानुसार या क्लॉजनुसार खालील बाबींचं जे डिस्क्लोजर आहे हे कॉर्पोरेट गव्हर्नरच्या माध्यमातून ऑर्गनायझेशनला करावं लागतं. फर्स्ट, बोर्ड ऑफ डायरेक्टर इन्क्लुडिंग कॉम्पोजिशन अँड कॉम्पेन्सेशन. सेकंड, प्रोव्हिजन रिगार्डिंग बोर्ड्स कमिटी इन्क्लुडिंग कॉम्पेन्सेशन and functioning of audit committee, which is an important pillar of the corporate governance. Third, management of subsidiary companies. Subsidiary company मॅनेजमेंट आपल्याला माहिती असेल की होल्डिंग कंपनी जे असते या होल्डिंग कंपनीनं एखाद्या कंपनीचे 60% पेक्षा जास्त शेअर्स किंवा 50% पेक्षा जास्त शेअर्स विकत घेतले तर ती कंपनी होल्डिंग होते. या होल्डिंग कंपनी अंतर्गत सबसिडरी कंपनीचं जे मॅनेजमेंट आहे या संदर्भातील माहिती. डिस्क्लोजर ऑफ इम्पॉर्टंट इश्यू रिगार्डिंग रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन, अकाउंटिंग पॉलिसीज, प्रिन्सिपल्स ऑफ रिस्क मॅनेजमेंट अकॉर्डिंग फॉर प्रोसीड्स फ्रॉम पब्लिक इश्यू, right issue, professional issue, etc. Content of management decision and analysis. Next आहे contents of management discussions and analysis. Next, information to shareholder. Next, CEO certification, report of corporate governance and compliance certificate. या संदर्भातील जे काही विभिन्न प्रकारचे इन्फॉर्मेशन्स आहेत या सेबीच्या गाईडलाईन 49 नुसार सेबीला या ठिकाणी कॉर्पोरेट गव्हर्नन्स अंतर्गत प्रोव्हाइड केले जातात. CEO याला आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं आपण म्हणतो. या संदर्भातील जे काही सर्टिफिकेशन्स आहे यामध्ये कंपनी प्रोव्हाइड करत असते. नेक्स्ट टॉपिक आपला आहे व्हेरिफिकेशन ऑफ कंपनीज ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नर्स. कॉर्पोरेट गव्हर्नरचं जे व्हेरिफिकेशन जे आहे याचं कंप्लायन्स कशा प्रकारे केलं जातं, इम्प्लिमेंट कशा प्रकारे केलं जातं. टू इम्प्लिमेंट कॉर्पोरेट गव्हर्नन्स सेबी हॅज डायरेक्टेड स्टॉक एक्सचेंज टू इन्सर्ट अ न्यू क्लॉज इन देअर लिस्टिंग ॲग्रीमेंट under which specified listed companies and those seeking listing will implement corporate governance. The company auditor has to certify compliance with the condition of corporate governance, applying the requirement of auditing and assurance standard and the code of conduct. The auditor has to certify that the management has complied with the
condition of corporate governance under clause 49 of the listing agreement, he has to verify that the following conditions have complied. To implement corporate governance, SEBI has directed stock exchange to insert a new clause in their listing agreement under which specified listed companies and those seeking listing will implement corporate governance. सेबीच्या ज्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत यानुसार ज्या लिस्टेड कंपनीज आहेत किंवा सिकिंग लिस्टेडचे ज्या आहे या माध्यमातून इम्प्लिमेंट करण्यासाठी विभिन्न प्रकारचे लिस्टिंग जे ॲग्रीमेंट आहे या संदर्भातील जी माहिती सेबीला यामध्ये प्रोव्हाइड करावी लागते. द कंपनी ऑडिटर has to certify compliance with the condition on corporate governance applying the requirement of auditing and assurance standard and code of conduct. कंपनीचा जो ऑडिटर जो आहे हा कॉर्पोरेट गव्हर्नन्सची रिक्वायरमेंट त्याबरोबर अकाउंटिंग ॲश्युरन्स स्टँडर्ड बोर्ड याचं इम्प्लिमेंट कंप्लायन्स केलं जातं का या संदर्भातील माहिती यामध्ये घेतो. The auditor has to certify that the management has complied with the condition of corporate governance under clause 49 of listing agreement. clause 49 listing agreement अंतर्गत ऑडिटर जो असतो हे यामध्ये सर्टिफाय करत असतो की कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या जे कंडिशन ज्या आहे त्या मॅनेजमेंट अंतर्गत पाळल्या जातात का, कंप्लीट केल्या जातात का. He has to verify that the following condition have complied. कंपनीचा जो ऑडिटर जो आहे हा खालील ज्या कंडिशन्स आहे याचं कंप्लाइड कसं झालेलं आहे, इम्प्लिमेंटेशन कसं झालेलं आहे याचं चेकिंग यामध्ये करत असतो. यामध्ये फर्स्ट आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर. आता इथं 30 माहिती आलेली आहे त्यामुळे इथं शक्य गरज आहे तिथंच मराठीमध्ये सांगितलं जाईल. पेपर तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे त्याच्यामुळं तुमच्या कानावर शब्द पडणं हा लेक्चरमधील उद्देश आहे. Board of Director. First, the Board of Directors should have to list 50% non-executive director. It should also have independent director whose number will be depend on whether the chairperson is executive or non-executive. If the chairperson is non-executive, minimum 1/3 of the board will be consist of independent director. The number of independent director will be at least 50% of the board member. If the chairperson is an executive director, an independent director is one who receives director's remuneration but does not have any other material, pecuniary relationship or transaction with the company of its promoter, management or subsidiaries which might affect independence of the director. In case of non-executive director, there will be disclosure in the annual report about their entire pecuniary relationship or transaction with the company. बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे. यामध्ये द बोर्ड ऑफ डायरेक्टर शुड हॅव टू लिस्ट 50% नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये 50% हे डायरेक्टर नॉन एक्झिक्युटिव्ह असावेत, ज्याला आपण जे संचालक असतात हे फक्त सल्ला देणारे संचालक असतात. त्या संदर्भात पुढे माहिती आलेलीच आहे. इट शुड ऑल्सो हॅव इंडिपेंडंट डायरेक्ट whose number will be depend on whether the chairperson is executive or non executive. स्वतंत्र जे डायरेक्टर्स आहेत या स्वतंत्र डायरेक्टरची संख्या तुमच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अवलंबून असते. इफ द चेअरपर्सन इज नॉन एक्झिक्युटिव्ह असेल, जर चेअरपर्सन जो असेल हा जर नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जर असेल तर 1/3 बोर्ड विल बी कन्सिस्ट ऑन इंडिपेंडंट डायरेक्टर. 1/3 हे
स्वतंत्र संचालक असतात. द नंबर ऑफ इंडिपेंडंट डायरेक्ट विल बी 50% ॲट लिस्ट द बोर्ड ऑफ मेंबर चेअरपर्सन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. जर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जर 50 चेअरपर्सन जर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जर असेल तर डिपेंडंट डायरेक्टरची संख्या जी आहे इंडिपेंडंट डायरेक्टरची संख्या ही 50% असते. अँड इंडिपेंडंट डायरेक्टर इज वन हू रिसीव डायरेक्टर रिम्युनरेशन. इंडिपेंडंट डायरेक्टरला देखील रिम्युनरेशन मिळतं, बट डज नॉट हॅव एनी अदर मटेरियल पिनक्युरी रिलेशनशिप. त्याचा कंपनीच्या मटेरियल पिनक्युरी बरोबर रिलेशन नसतं. ट्रान्झॅक्शन विथ द कंपनी ऑफ द इट्स प्रमोटर मॅनेजमेंट सबसिडरी विच माइट इफेक्टिव्ह इंडिपेंडन्स ऑफ द डायरेक्टर. या संदर्भात त्याला कुठले अधिकार नसतात. म्हणजे जो एक्झिक्युटिव्ह जो नॉन एक्झिक्युटिव्ह जो डायरेक्टर आहे हा फक्त सल्ला देणारा डायरेक्टर असतो. त्याला रिम्युनरेशन देखील दिलं जातं, मात्र कंपनीच्या रिलेशनशिपमध्ये मटेरियल प्रिक्युरिनरीमध्ये ट्रान्झॅक्शन्समध्ये त्याचा सहभाग यामध्ये नसतो. इन केस ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर देर विल बी डिस्क्लोजर इन द ॲन्युअल रिपोर्ट अबाउट द एंटायर पिनक्युरी रिलेशनशिप ऑर ट्रान्झॅक्शन विच द कंपनी. नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जे आहे यांना कंपनीचे ॲन्युअल रिपोर्ट डिस्क्लोज केले जातात अबाउट एंटायर पिनक्युरी रिलेशनशिप, द रिलेशनशिप विथ द कंपनी. नंतर नेक्स्ट ऑडिट कमिटी. ऑडिट कमिटी जी आहे इट इज नेसेसरी फॉर लिस्टेड कंपनी टू फॉर्म अ ऑडिट कमिटी. ज्या लिस्टेड कंपनी आहे त्यांनी ऑडिट कमिटी जी आहे हिचं फॉर्म या ठिकाणी केलं पाहिजे. द कमिटी शुड हॅव लिस्ट 3 मेंबर्स. याच्यामध्ये 3 मेंबर असावेत. द मेंबर शुड ऑल द नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. हे सगळे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असावे. मेजॉरिटी ऑफ देम शुड बी इंडिपेंडंट डायरेक्टर. त्याच्यामध्ये जे इंडिपेंडंट डायरेक्टर जे आहे, जे तज्ज्ञ संचालक आहे, जे कंपनीला दिशानिर्देश करते असतात. द कमिटी शुड रिव्ह्यू द फायनान्शियल स्टेटमेंट अँड इन्श्युअर फॉर फायनान्शियल रिपोर्टिंग. इट शुड ॲक्ट ॲज अ वॉचडॉग इन्करिंग डिसिप्लिन अँड कंडक्ट ऑफ रिड्यूस ॲप्रोप्रिएट ऑर फ्रॉड. जेणेकरून जी कमिटी जी असते रिव्ह्यू कमिटी ही फायनान्शियल रिपोर्टिंगकडं लक्ष देत असते. इट शुड ॲज अ वॉच डॉग जो असतो डॉगप्रमाणे त्यांचं वॉचिंग असतं. इन्फोर्सिंग डिसिप्लिन अँड कंट्रोल रिड्यूस ऑपॉर्च्युनिटीज फॉर फ्रॉडच्या जे काही शक्यता असेल त्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. कारण की जो काही डायरेक्टरचा जो विशिष्ट प्रकारची जी ऑडिट कमिटी असते ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असते. नेक्स्ट वन, remuneration of director. Board of director will take a decision on remuneration on executive director. The auditor should see that company has made the following disclosure in the section of corporate governance in the annual report. Board of director will take a decision on remuneration of non-executive director. The auditor should see that the company has made the following disclosure in the section on corporate governance in the annual report. First, all elements of remuneration package of all director, that is salary, benefits, bonus, stock option, pension, etc. Second, detail of fixed components and performance linked incentive together with performance criteria. Third one, service contract, notice period, severance fee for any stock option detail, whether the issue or securities is at a discount and the period over which it would accurate and be exercisable. For board procedure, board meeting should take place at least 4 times in a year. बोर्ड ऑफ मीटिंग वर्षातून 4 वेळेस झाली पाहिजे. The maximum interval between any two meetings should not be more than 4 months.
2 मीटिंग जे असेल या 2 मीटिंगमधलं अंतर 4 महिन्यापेक्षा जास्त नसावं. देर इज प्रोव्हिजन टू मेक अवेलेबल मॅक्झिमम इन्फॉर्मेशन टू द बोर्ड ऑफ इच मीटिंग. बोर्ड ऑफ प्रत्येक मीटिंगमधील जास्तीत जास्त जी माहिती जी आहे ही याची प्रोव्हिजननुसार अवेलेबिलिटी जी आहे ही करून दिली पाहिजे. नेक्स्ट वन, मॅनेजमेंट. द कंपनी शुड सी द मॅनेजमेंट डिस्कशन अँड analysis report should form part of annual report to shareholder, whether as part of the director report or as an addition to it. The management discussion and analysis report should discuss the following matter. कंपनीचे मॅनेजमेंट जे आहे या कंपनी मॅनेजमेंटच्या डिस्कशनचा जो ॲनालिसिस रिपोर्ट जो आहे हा ॲन्युअल रिपोर्टमध्ये शेअर होल्डरसाठी अतिशय महत्त्वाचा भाग यामध्ये असतो. ॲडिशन हा एक रिपोर्ट असतो. तर मॅनेजमेंट डिस्कशन जे आहे ॲनालिसिस रिपोर्ट शुल्ड जे आहे यामध्ये खालील मॅटर जे आहे यामध्ये डिस्कस केले जातात. फर्स्ट, इंडस्ट्री स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट. इंडस्ट्रीचं स्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट कसं आहे. सेकंड, ॲप्रोप्रिएट अँड अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेड्स कशा आहेत. थर्ड वन, सिगमेंट वाईज अँड प्रॉडक्ट वाईज परफॉर्मन्स. सिगमेंट वाईज आणि प्रॉडक्ट वाईज परफॉर्मन्स कसा आहे. फोर, आउटलुक. फिफ्थ, रिस्क अँड कन्सर्न्स. नेक्स्ट, इंटरनल कंट्रोल सिस्टम अँड देअर ॲडव्हिकसी. इंटरनल कंट्रोल सिस्टम आणि त्याची ॲडव्हिकसी कशी आहे. नेक्स्ट, फायनान्शियल परफॉर्मन्स ॲज रिगार्ड ऑपरेशनल परफॉर्मन्स. फायनान्शियल परफॉर्मन्स आणि ऑपरेशनल परफॉर्मन्स कसे आहेत. मटेरियल डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स, इंडस्ट्रियल रिलेशनशिप फ्रंट इन्क्लुडिंग नंबर ऑफ पीपल एम्प्लॉईड. मटेरियल डेव्हलपमेंट जे आहे ह्युमन रिसोर्स संदर्भामध्ये इंडस्ट्रियल रिलेशनशिप फ्रंट इन्क्लुडिंग नंबर ऑफ पीपल एम्प्लॉईड. द मॅनेजमेंट मस्ट मेक डिस्क्लोजर टू द बोर्ड ऑफ मटेरियल, financial and commercial transaction in which they have personal interest which may have professional conflict with the interest of the company. Such transaction may be include dealing in company shares, commercial dealing with bodies where management and their relatives have shareholding. Next, shareholders. If there is appointment of new director or reappointment of executive director, the company should disclose the shareholder the following information. कंपनीमध्ये जर नवीन डायरेक्टरची अपॉइंटमेंट झाली किंवा रिअपॉइंटमेंट जर झाली तर एक्झिस्टिंग जे डायरेक्टर आहे या संदर्भातील जी माहिती जी आहे ही यामध्ये शेअर होल्डरसाठी इन्फॉर्म केली जाते. त्यामध्ये फर्स्ट, ब्रीफ रिझ्यूम ऑफ डायरेक्टरचं रिझ्यूम. सेकंड, nature of his expertise in specific functional area. Third, name of companies in which reappointed director holds directorship and membership of committee of board. 7, report of corporate governance. The company has to ensure that in its annual report there is a separate section on corporate governance with detailed compliance or action taken report. The company जे आहे ही जो कॉर्पोरेट गव्हर्नर जे आहे या कॉर्पोरेट गव्हर्नरच्या सेपरेट जे रिपोर्ट्स आहेत यासाठी कंप्लायन्स करत असते. सेपरेट रिपोर्ट हा कॉर्पोरेट गव्हर्नरचा तयार केला जातो. देअर शुड बी स्पेसिफिक रेफरन्स. त्याच्यामध्ये स्पेसिफिक रेफरन्स असतात विथ द एक्सप्लेनेशन टू एनी नॉन कंप्लायन्स विथ द एनी मॉनिटरी requirement laid down in the listing agreement. In the same way, it should specify the reason for adoption and non-monetary requirement. Last, report certificate by auditor. ऑडिटरचं जे प्रमाणपत्र असतं त्या संदर्भात माहिती. After verifying the compliance of all above mentioned provision of corporate governance, the statutory audit issue of certificate. या सगळ्या प्रकारचे कंप्लायन्स व्हेरीफाय केल्यानंतर
ज्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहे या माध्यमातून स्टॅच्युटरी ऑडिट सर्टिफिकेट आहे हे इश्यू केलं जातं. द कंपनी इन्क्लोज दिस सर्टिफिकेट with the director report and sends to all shareholder. The company also send the certificate to stock exchange together with the annual return filed by it. अशा प्रकारे जे रिपोर्ट आहे रिपोर्टची माहिती यामध्ये संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला कव्हर केला जाईल. धन्यवाद.